नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सध्या सगळीकडे परीक्षेचे वातावरण आहे. 10वी-12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहे, परंतु पेपर उघडल्यानंतर बघायला भेटते की पेपर मोबाईल वरती अवेलेबल आहे. पेपर फुटीचे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे 10वी-12वीच्या परीक्षेची विश्वसनीयता हरपली. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल. राज्य शिक्षण मंडळाच्या शनिवारी असलेल्या इयत्ता 12वीच्या गणिताचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच मोबाईलवर व्हायरल झाल्याच्या चर्चेला पुन्हा यंत्रणेत दक्षतेवर प्रश्नचिन्ह मांडण्यात आलेले आहे. परंतु विभागीय मंडळाने अशा प्रकारे प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याच्या माहितीबाबत स्पष्ट इन्कार केलेला आहे. तर जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे 10वीच्या परीक्षेत पहिल्या दिवशीच मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार शुक्रवारी घडलेला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे. अविनाश भगवान अंबोरे वय 29 बदनापूर, कृष्णा अशोके शिरसाट वालवा व अजय संजय निकाडजे वय 23 रामखेडा अशी आरोपीचे नाव असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे. न्यायालयाने आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे. त्याचप्रमाणे राज्य मंडळातर्फे 12वीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियानाची अंमलबजावणी करूनही आतापर्यंत 39 परीक्षा केंद्रावर 154 गैरप्रकार उघडकीस आलेले आहे. त्यातील 104 इतक्या सर्वाधिक कॉपी प्रकरणाची नोंद छत्रपती संभाजीनगर विभागात झालेली आहे. राज्य मंडळाने अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी रोजी सुरू झाली. पहिल्याच दिवशी 42 केंद्रावर गैरप्रकार उघडकीस आले. आतापर्यंत 12वीच्या परीक्षेत पुणे विभागातील 6 केंद्रावर 18, नागपूर विभागातील 2 परीक्षा केंद्रावर 3, अमरावती विभागातील 3 परीक्षा केंद्रावर 6, नाशिक विभागातील 5 परीक्षा केंद्रावर 9, लातूर विभागातील 3 परीक्षा केंद्रावर 7, तर कोकण विभागातील 1 परीक्षा केंद्रावर 1 गैरप्रकाराची नोंद झालेली आहे. एकूण 154 गैरप्रकारातील 104 गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागातील 17 परीक्षा केंद्रावर नोंदवले गेलेले आहे. 12वीचे आणखी काही पेपर होणे बाकी आहे. यामुळे परीक्षा संपल्यावर गैरप्रकाराची अंतिम आकडेवारी उपलब्ध केल्या जाईल. यंदा पहिल्यांदा संवेदनशील परीक्षा केंद्रावर देखरेख करण्यासाठी ड्रोन कॅमेरे वापरण्याचा निर्णय घेऊनही अंमलबजावणी करण्यात आली. गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परीक्षेच्या काळातील गैरप्रकाराची तपासणी करून भरारी पथकाने पकडलेल्या गैरप्रकाराबाबत परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, असे गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. तर 10वीच्या परीक्षेत पेपर फुटीचा प्रकार गाजत असताना सामुदायिक कॉपी प्रकरणामुळे पुन्हा शनिवारी 12वीच्या परीक्षेला चर्चा झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील धानोरा येथील संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात सामुदायिक कॉपी झाल्याचा प्रकार समोर आल्याचे चित्र आलेले आहे. या प्रकरणी तब्बल 30 विद्यार्थ्यांवर पथकाने कारवाई केलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळणा केंद्रावरील सामुदायिक कॉपी प्रकरण समोर आलेले आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या आहेत. 12वीच्या परीक्षेमध्ये तर भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील 1 परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याजवळ कॉपी आढळल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याला परीक्षेतून निलंबित करण्यात आलेले असून केंद्र संचालक आणि संबंधित वर्गखोलीतील पर्यवेक्षकावर प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली आहे. शनिवारी 12वीचा पेपर सुरू असतानाच साकोली तालुक्यातील 1 परीक्षा केंद्रावर तपासणी दरम्यान विद्यार्थ्याजवळ कॉपी सापडली. 10वीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिल्याने
चिडलेल्या दुसऱ्या विद्यार्थिनीने वर्गमित्राची गोळी घालून हत्या केल्याची घटना बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील सासाराम येथे घडली। यात अन्य एक विद्यार्थी जखमी झाला। अमित कुमार असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे। या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला आणि जाळपोळ केली। हल्लेखोर विद्यार्थ्याला पोलिसात अटक करण्यात आलेली आहे। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये दुःख पचवीत दिली परीक्षा। 10वीची परीक्षा हा जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा, भविष्यातील दिशा ही परीक्षा निर्धारित करीत असते। नेमक्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वडिलाचे निधन झाले। दुःखाचा डोंगर कोसळला असताना मात्र विद्यार्थ्याने खचून न जाता दुःख सहन करीत गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश ठाणेश्वर कटरे यांनी आपल्या वडिलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी मराठीचा पेपर दिला, नंतर पित्याच्या अश्रुनयनाने निरोप दिला। असेही अनुभव आपल्याला या परीक्षेच्या दिवसात पाहायला मिळतात। बातमी बघत रहा कनक खुशीवर। धन्यवाद। आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल। कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।